नमस्कार, गौरी किचनमध्ये आपले स्वागत। मी आज लिंबाचं तिखट लोणचं बनवणार आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। मोठे 2 चमचे मी राजीने घेतलेले आहे। 1 चमचा मी मिरी घेतलेला आहे। अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे। 9-10 लवंगा घेतलेल्या आहेत आणि हे मी थोडंसं गरम करून आणि भरडच मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। हे बघा, आता हे मिक्सरला मी एकदम पावडर करणार नाही, अशा प्रकारे मी करून घेतलेली आहे। एक पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे लिंब सोडणार आहे, टाकणार आहे आणि हे थोडं कलर बदलेपर्यंत मी ते त्यांना वाफलून घेणार आहे आणि एक एक करून मी ही सगळे लिंब काढून घेऊन आता यांच्या मी फोडी करणार आहे। एका लिंबाच्या मी 8 फोडी करणार आहे। हे बघा, असं कापून घ्यायचं आणि एक एक करून संपूर्ण लिंब मी कापून घेणार आहे। याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। मोठा चमचा घेतलेला आहे। 2 मी मिरची पावडर घेतलेली आहे। मोहरी डाळ घेतलेली आहे मी 100 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे। हळद घेतलेली आहे। हिंग घेतलेला आहे। असं साहित्य मी घेतलेलं आहे। बघा, हळद त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे। आता मिरची पावडर त्याच्यामध्ये टाकून तो मसाला तयार केलेला आहे मिक्सरवर। त्याच्यामध्ये ही मिरची पावडर, हळद आणि तो तयार केलेला मसाला। एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊ आणि आता ती पातेली आपण खाली उतरून घेऊ आणि थंड होईपर्यंत तेल ठेवून देऊ आणि याच्यामध्ये जो मसाला तयार केलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। त्याच्यामध्ये आपण मोहरीची डाळ पण टाकून घेऊया आणि तो चांगला मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स झालं की आपण त्या फोडीनं आपण तो मसाला तयार झालेला मसाला आपण त्यांना टाकणार आहोत। एक थोडं करून सगळं मिक्स करून घेऊया। सगळं एकदम टाकू नका, त्याच्यामध्ये सगळं तेल होऊन जाईल आणि सगळं मिक्स झाला का मग आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि तो मिक्स करून घेऊ। उरलेला जो मसाला आहे पातेलीमध्ये तो आपण बरणीत भरल्यानंतर ओतून घेऊ आणि जेव्हा कमी होईल तेव्हाच तुम्ही तेल गरम करायचं आणि थंड करून आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। जेव्हा पाहिजे तेव्हा कमी वाटलं तेल आपल्याला का मग आपण त्याच्यामध्ये तेल टाकताना पहिल्यांदा गरम करून नंतर मग थंड करून मग बरणीमध्ये ओताचं। गरम ओताचं नाही, थंड करून। आता आपण हे बघा, आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे।